आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। खाडीपट्ट्या विभागामधून रोहन या गावामधून समस्त गावातील मंडळींनी पूर्ण गावांनीच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवत सर्व असंख्य लोकांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे। आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर एक समर्पित भावनेमधून आणि त्याचबरोबर खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत या संपूर्ण गावांनी आज या ठिकाणी प्रवेश केला। विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी झालेला आहे। खरं तर याच्या अगोदर त्यांना जी काही आश्वासनं दिली गेलेली होती त्या अनुषंगाने पूर्ण गावाने या ठिकाणी उदासीनता दाखवत एक विश्वास त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती वाटला आणि म्हणून त्यांनी हा जो काही सोहळा आज या ठिकाणी पार पडला हाच विश्वासाच्या जोरावरती हा संपूर्ण गावाचा पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे। या विभागामध्ये कुणबी समाज मोठ्या प्रमाणावरती आणि अशातच शिवसेनेकडून कुणबी समाजाला डावलण्यात आलेले आहे। तर या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी समाजाची नाराजी असल्याचे पाहावयास मिळते। या संदर्भात काय सांगाल? मग आता ह्या बाबतीमध्ये शेवटी निवडणुकीला प्रत्येक पक्ष हा आपल्या अनुषंगाने उमेदवारी ठरवत असतो। त्या बाबतीमध्ये मी फारसं काय बोलणं मला योग्य वाटत नाही। पण ही जी काही या भागातून आलेली ही पूर्वीपासूनची एक परंपरा आहे आणि ती जपण्याचं काम हे स्वर्गीय माणिकराव जगताप साहेबांच्या माध्यमातून आम्ही आजही या ठिकाणी करत आलेलो आहोत, यापुढेही करत राहणार आहोत। या संपूर्ण भागामध्ये आपण पूर्वीपासून जर का पाहिलं तर कुणबी समाज आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणारेच व्यक्ती या ठिकाणी समोर आलेली आहे आणि या भागाचा विकास केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण समाजाला सोबत घेऊन जात असताना प्रत्येक समाजाच्या घटकातील लोकांना सोबत घेऊन जात असताना आपल्या माध्यमातून आपण त्या पद्धतीची उमेदवारी त्या ठिकाणी दिली। अन्य कोणा व्यक्तींवरती किंवा त्या पक्षा बाबतीतलं नेमकं धोरण काय या बाबतीमध्ये मी तरी काही त्याच्यामध्ये सांगणं उचित नाही। आबांचा असणारा हा बालेकिल्ला आता यावेळेस अभेद्य ठेवण्याचा आपला परिपूर्ण प्रयत्न राहणार आहे। 100% राहणार आहे। माणसं ही आपली आहेत, ही कुठेही मनापासून गेलेली नाहीत, ही मनातून सोबतच आहे। राजकीय दृष्टिकोनातून ह्या संपूर्ण परिसराचा एका वेगळ्या माध्यमातून बदल करण्याचा कोणीतरी हेतू करू पाहत होतं, पण हा हेतू यावेळेला सफल होणार नाही। निश्चित रूपी ज्या प्रमुख लोकांनी आजपर्यंत ह्या संपूर्ण विभागाचं नेतृत्व केलं त्यांच्याच माध्यमातून त्यांचे आशीर्वाद म्हणून आज संपूर्ण ही मंडळी त्याची साक्ष असणार आहे। येत्या 7 तारखेला या विभागामधून पुन्हा एकदा हा बालेकिल्ला हा नेमका कोणाचा आहे हा अभेद्य ठेवण्यामध्ये आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी यशस्वी होणार आहोत। या आमचा जो पक्षप्रवेशाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। याच्या आधी बरेच वर्ष आम्ही सेनेमध्ये होतो। ज्या काही आमच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचा कुठेतरी भंग झाला। आमची जी अपेक्षित कामं होती ती आमच्या मनाप्रमाणे होऊ शकली नाहीत। त्याचप्रमाणे जो कुणबी समाज आज इतके वर्ष कुणबी म्हणून जी लोक मिरवत होती, आज माझा कुणबी समाज, माझा खाडीपट्टा हा पूर्ण कुणबी समाज आमच्या पाठीशी आहे असे जे म्हणत होते, परंतु आज चित्र वेगळंच आहे। आज कुणबी समाजाला कुठेतरी पूर्णपणे डावलण्यात आलेला आहे आणि हा खरोखरच हा कुणबी समाज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पुन्हा एकदा कुणबी समाजाची ताकद दाखवून देईल। कारण आज बघाल तर संपूर्ण कुणबी समाजाला कुठेतरी एका बाजूने डावलण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या बाजूने जर बघाल तर 2 कुणबी समाजाचे उमेदवार खरोखरच त्या कुणबी समाजाला न्याय ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने जो न्याय दिलेला आहे त्यासाठी आम्ही त्यांच्याच मताला भावलो आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जो प्रवेश केला आहे खरोखरच हा आमच्या कुणब्यांचा विजय आहे आणि यापुढे हा खाडीपट्ट्यातील संपूर्ण तमाम कुणबी समाज या पक्षाच्या पाठीशी उभा राहील एवढी मी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.